पुन्हा पाहूया टॉप 9 न्यूज। विद्यार्थ्यांसमोर अखेर मोदी सरकार झुकलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। झुरळ म्हणून ज्यांना हिडवलं गेलं त्यांनीच सरकारला नमवलं, तर मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही, अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया। क्या कहते थे, इस सरकार में इस्तीफे नहीं होते। हम कहना चाहते झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। माझं मन 10 दिवसांपासून दुःखी होतं। तरुणांना इतर कोणी भरकटवू नये म्हणून राजीनामा दिला, धर्मेंद्र प्रधान यांची प्रतिक्रिया। प्रधानांच्या राजीनाम्यासाठी मला हिरो बनवू नका, एका व्यक्तीला हिरो बनवून देशाची वाट लागली, राजीनामे होत नाहीत म्हणणाऱ्यांना दणका। अभिजित दिपकेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, आता तर सुरुवात झाली आहे असा देखील इशारा। मुझे धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की वजह से हीरो मत बनाना। एक इंसान को हीरो बनाने की वजह से ही देश का कबाड़ा हुआ है। सरकारकडनं 3ही मागण्या मान्य, त्यामुळे तात्काळ आंदोलन मागे घेत आहोत। सरकारसोबतच्या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत काँग्रेस जनता पार्टीच्या आशुतोष रांकांची माहिती। प्रदर्शन की 3 मुख्य मांगे थी। धर्मेंद्र प्रधान जी का इस्तीफा, जो भी लीगल केसेस प्रोटेस्टर्स पे, ऑर्गेनाइजर्स पे फाइल किए गए हैं, उन एफआईआर को, उन केसेस को विड्रॉ किया जाए और कोई भी फ्यूचर केसेस प्रोटेस्टर्स या ऑर्गेनाइजर्स के साथ ना के अगेंस्ट ना लिए जाए। सर्व राज्यातल्या विद्यार्थ्यांवरच्या एफआयआर मागे घेण्याची मागणी मान्य। सर्व एफआयआर कॉपीज 3 ते 4 दिवसात आम्हाला दिल्या जातील। आंदोलक आणि सीजेपी आयोजकांवरती भविष्यात कोणतीही कारवाई होणार नाही। मंगळवारपर्यंत लिखित स्वरूपात आम्हाला दिलं जाईल, सौरभ दास यांची माहिती। कोई भी एक्शन नहीं लिया जाएगा किसी भी प्रोटेस्टर के खिलाफ एंड सीजेपी की जो टीम है, जो ऑर्गेनाइजर्स है, उनके खिलाफ। सीजेपीच्या सूचना आणि मागण्यांवरती सखोल चर्चा झाली। मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार झालेला आहे। आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई नियमाप्रमाणे दिली जाईल। जेपी नड्डांची संयुक्त पत्रकार परिषदेतनं माहिती। एक्शन एफआईआर न हो और अगर है तो वो विड्रॉ हो, वो चाहे दिल्ली पुलिस के द्वारा हुआ हो, चाहे वो बीजेपी रूल स्टेट्स में कहीं हुआ हो। लोकशाहीचा शांतता आणि संयमाचा हा विजय आहे। भीतीची भीतीही झटकून एकवटलेल्या सर्वांचे आभार। सीजेपी आणि तरुणांचं अभिनंदन, सोनम वांगचुक यांचं ट्विट। सरकार हटवण्याची वेळ आली आहे, खंबीरपणे उभं राहणाऱ्या प्रत्येक तरुणाचं अभिनंदन। पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, विद्यार्थ्यांवरती झालेल्या हिंसेतील दोषींवर कडक कारवाई व्हावी, राहुल गांधींची मागणी। दिल्लीतल्या हिंसाचाराला अमित शहा जबाबदार। देशातल्या संस्था या कुणाच्या वैयक्तिक मालकीच्या नाहीत। जेवढी चूक मोदींची तेवढीच आरएसएसची देखील। आरएसएसनं शिक्षण व्यवस्थेला पोखरून टाकले, राहुल गांधींची टीका। राज्यातही हालचालींना वेग आलाय, त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा तातडीचा दिल्ली दौरा। भाजपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली। या भेटीबाबत फडणवीसांकडून प्रचंड गुप्तता पाळण्यात आली आहे, सूत्रांची माहिती। जे दिलंय त्यात समाधानी, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं। दिल्लीत जाण्याच्या चर्चांवरती मुख्यमंत्री फडणवीसांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। जे दिलं आहे ते उत्तम आहे। आपल्याला माहिती आहे की आपण असं म्हणतो, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं। तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे, चित्त असू द्यावे समाधानी, तसं समाधानी आहे मी। तर मला महाराष्ट्रात राहायचंय, देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार। फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांवरती अमृता फडणवीसांनी दिलेली प्रतिक्रिया। दिल्लीत जाणं होईल नाही, मला महाराष्ट्रातच राहायचंय आणि मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही दिल्लीला बोलावण्यात आल्याची माहिती। शिंदे दिल्लीत, अमित शहांची भेट घेणार। राजकीय घडामोडींना वेग। मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय शिक्षण मंत्री होऊ शकतात असा राऊतांचा दावा, तर मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीमध्ये जातील असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेकडे याआधी सुद्धा करण्यात आला होता। त्यांच्या जागी नवीन शिक्षण मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते, कारण ते वकील आहेत, शिक्षित आहेत, अनेक विषय मांडत असतात। मला ही शक्यता जास्त वाटते। शिंदे आणि फडणवीसांमध्ये दिल्लीत जाण्यासाठी चुरस। राज ठाकरेंचा टोला। मात्र आता फडणवीस दिल्लीत का गेलेत ते तेच सांगतील। राज ठाकरेंची फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावरती प्रतिक्रिया। गेले आजपर्यंत
बरं का. आणि त्यांच्यामध्ये तर इतकं ती चुरस आहे की शिंदे गेले की मग ते आले परत की फडणवीस जातात, फडणवीस आले की परत शिंदे जातात. त्याच्यामुळे हे खूपदा झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यामुळे ते दिल्लीला जातात. केंद्र आणि राज्य सरकार एकाच विचारांचं. देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर नितेश राणेंची प्रतिक्रिया. प्रधानांच्या राजीनाम्यावरती काय काय प्रतिक्रिया आल्या आहेत बघूयात. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये हालचालींना वेग. पंतप्रधान निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची चर्चा. विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशानं मी खूप खुश. देशातील तरुणांचा विजय झालाय. सीजेपीच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर प्रियांका गांधींकडनं विद्यार्थ्यांचं कौतुक. देशाच्या युवा शक्तीच्या एकजुटीचा विजय. युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं. राजीनामा घ्या नाहीतर म्हणणं ऐका असं मी मोदींना सांगितलं होतं. शरद पवारांचा प्रधानांच्या राजीनाम्यांवरती शरद पवारांची प्रतिक्रिया. राजीनाम्याला उशीर, मात्र अखेर युवा पिढीनं राजीनामा घेतलाच. तरुणांचा मला सार्थ अभिमान. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. उद्याचा मोर्चा हा निघणारच. हुकुमशाही केल्यास तरुण चिरडून टाकतील हे तरुणांना दाखवून दिलं. उद्याचा मोर्चा विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचा असेल. या आंदोलनामुळे भाजपचा गुंडगिरीचा चेहरा समोर आला. आंदोलनात साध्या वेशात घुसलेल्या गुंडांवरती कारवाई कधी होणार? उद्धव ठाकरेंचा सवाल. उद्याचा मार्च आहे हा नक्की होणार आहे, कारण हे एक महत्वाचं पाऊल आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे, त्याच्यामुळे ही युवा शक्तीची ताकद ही मोठ्या प्रमाणावरती उद्या मुंबईतून तमाम जनतेला किंवा तमाम दुनियेला आपण दाखवली पाहिजे. जनझींनी सरकारच्या झिंज्या उपटल्यात. तरुणांनी देशाला भीतीच्या छायेतून बाहेर काढलं. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचे आभार. त्यांनी दिल्लीसारखी परिस्थिती होऊ दिली नाही. राज ठाकरेंकडनं अभिनंदन. तरुणाईचा हा विजय आहे, खूप मोठा विजय आहे. याचं जर एका वाक्याचं वर्णन करायचं झालं तर या जेनझीनी सरकारच्या झिंज्या उपटलेल्या आहेत. याच्या पुढचे जे काही निर्णय आहेत ते मला असं वाटतं अभिजित दुबके हे जे घेतील त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल. तर विद्यार्थी आता शांत बसणार नाहीत हे कळल्यानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया. तर पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांना घाबरलेत. पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य. प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना हटवलं गेलं. ही अंताची सुरुवात आहे. पवन खेरा यांचा निशाणा. तर देशातील तरुण तुम्हाला फ्रेंड्स मानत नाहीत. तुम्ही फ्रेंड्स असता तर लाठीचार्ज केला नसता. खेरांचा हल्लाबोल. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा लोकशाहीचा विजय. या देशात लोकशाही संपली असं वाटत होतं, मात्र या देशाच्या युवकांनी सरकारचा अहंकार तोडला. अरविंद केजरीवालांची प्रतिक्रिया. हमारे देश के युवाओं को, जेनजी को बहुत बधाई. बहुत खुशी की बात है आप लोगों का संघर्ष रंग लाया. धर्मेंद्र प्रधान को अल्टीमेटली इस्तीफा देना पड़ा. ये पूरी डेमोक्रेसी की बहुत बड़ी जीत है.